हॅलो हाय नमस्कार मित्रांनो सर्वांना ओम साईराम। तर बघा इथे मी तुरपाई करत आहे। तर तुरपाईच्या पट्ट्या मी जे आहे अस्तरच्या तिरप्यामध्ये कापून घेत आहे आणि ह्या ज्या पट्ट्या आहे 1.25 इंचाच्या तुम्हाला कापून घ्यायच्या आहे। गोल गळ्याला तुरपाई आहे। कशा प्रकारे तुरपाई करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे। बघा तिरप्या पट्ट्या मी कापून घेतल्या आणि तशीच तिरपी लाईन मी हे बघा अशा प्रकारे तिरछी कापून घेत आहे, कटिंग करून घेतली आणि तिरछी जोडायची आपल्याला, लॉक करत जोडायची आहे। बघा अशा प्रकारे आणि पूर्ण पट्ट्या मी इथे अटॅच करून घेत आहे। बघा अशा प्रकारे तिरछ्याच ठेवायच्या आहे आणि तिरछ्या जॉईंट करायच्या आहे अशा प्रकारे, कारण ते जेव्हा आपण तुरपाई करत असतो तेव्हा ते एकावर एक येत नाही आणि जाडसर येत नाही, म्हणून याच्यामुळे तिरप्या त्याची कटिंग करायचं आहे आणि तिरप्यामध्ये जोडायचं आहे। अशा प्रकारे पूर्ण मी पट्ट्या जोडून घेतल्या। याच्यानंतर आपल्याला डबल फोल्ड करायची आहे अशी आणि सरळ सरळ शिलाई मारत जायचं आहे आखरीपर्यंत। पूर्ण पट्टीला अशी सरळ शिलाई मारून घेत आहे मी। बघा अशा प्रकारे आणि ही तुरपाई पट्टी आहे तर ह्या पण आहे ना तिरप्यातच कापल्या जाते, जशा पायपिंगच्या पट्ट्या असतात त्या प्रकारेच ह्या पट्ट्या कापल्या जातात। हे बघा अशा प्रकारे तिरछी पट्टी कटिंग केल्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। जवळपास अर्धा इंचाच्या थोडं जास्ती कापड ठेवायचं आहे आणि बाकीचा कापड आपल्याला एकसारखा कटिंग करून घ्यायचा आहे आणि याच्यामुळे फिनिशिंग पण व्यवस्थित येत असते तुरपाईला। बघा अशा प्रकारे आणि गोल गळ्याला तुरपाई आहे तर गोल गळ्याला अशा प्रकारे हे बघा हुक पट्टी आहे, या साईडनी मी असं फोल्ड करून घेत आहे समोर, हुक पट्टीच्या समोर। हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला राऊंडमध्ये शिलाई मारायची आहे, पण पट्टी जी आहे ती ओढायची बिलकुल नाही आहे। राऊंडमध्ये आपल्याला एक छोटीशी तिथे प्लेट द्यायची आहे। बघा अशा प्रकारे मी छोटीशी आता प्लेट दिली आहे तिथे। आणि जे पायपिंगची पट्टी असते ती आपण नेहमी ओढतच लावत असतो, पण ही जी तुरपाई पट्टी आहे हे ढिली सोडायची आणि राऊंडमध्ये पूर्ण फिटिंग करून घ्यायचं आहे। शोल्डरवरती प्लेट नाही दिली तरी चालेल, पण जिथे राऊंड येत आहे गोल गळ्याचा तिथे राऊंडमध्ये प्लेट द्यायची आहे। बघा अशा प्रकारे आणि पूर्ण गळ्याला मी पट्टी अटॅच करून घेत आहे। हे बघा परत इथे कटोरीचा राऊंड आला, इथे पण मी बघा छोटीशी प्लेट दिली आहे। बाकीचा कापड कट केला आणि फोल्ड केली आणि सरळ लॉक केला आहे। बघा मी अशा प्रकारे। याच्यानंतर मग आपल्याला साईडचा एक्स्ट्राचा कापड जो आहे तो कट करून घ्यायचा आणि त्याला खचके देऊन द्यायचे आहे, म्हणजे ही पट्टी पण व्यवस्थित पलटते आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येते। हे बघा अशा प्रकारे बारीक बारीक जे कापड असते धागे वगैरे ते एकसारखे कटिंग करून घ्यायचे आणि खचके द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर मग याला वरच्या दिशेला प्रेस शिलाई मारायची आहे। बघा अशा प्रकारे गोल राऊंड जो कटोरीचा आहे किंवा गोळ्याचा आहे त्याच्यावरती आपल्याला खचके द्यायचे आहे। बघा अशा प्रकारे मग मी इथे सरळ सरळ प्रेस शिलाई लावत आहे मी। बघा आणि प्रेस शिलाई द्यायचंच आहे, कारण ही तुरपाई पट्टी आतमधल्या साईडला फोल्ड होते तर आतमधल्या साईडला प्रेस शिलाई द्यायची आहे। जो पट्टी आपण आता लावली आहे जी त्याच्यावरती प्रेस शिलाई देऊन घ्यायची अशी सरळ सरळ आणि त्याच्यानंतर मग आपल्याला प्रेस शिलाई दिल्यानंतर मग आपल्याला शेवटची आणखी एक शिलाई द्यायची आहे। तिथे तुम्ही तुरपाई पण करू शकता, पण मी बघा आतमध्ये फोल्ड पट्टी केली आहे आणि त्याच्यावरती सरळ सरळ उलट्या दिशेने सरळ सरळ मी पट्टीवरती जॉईंट करून शिलाई करून घेत आहे। बघा अशा प्रकारे व्यवस्थित एकसारखा पावडी भर याच्यानेच एकसारखी शिलाई आली पाहिजे, आपले कमी जास्ती नाही आली पाहिजे। अशा प्रकारे व्यवस्थित राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। तुरपाई पट्टी आहे ही। तर बघा कोणी माझे चॅनल बघत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्समध्ये सांगा काय शिकायचं आहे, लाचा शिकायचं असेल किंवा अम्ब्रेला कुर्ती शिकायची असेल, कुठलीही पॅटर्न शिकायचं असेल तुम्हाला, वन पीस वगैरे, तर ते सगळंच मी हळूहळू अपलोड करणार आहे। ही सुरुवात आहे। तर बघा अशा प्रकारे ही पूर्ण माझी पट्टी अटॅच झाली आहे, बघू शकता तुम्ही। आणि गोल गळ्याला तुरपाई हे बघा फिनिशिंगमध्ये धागे वगैरे आहे ते पूर्ण कटिंग करायचं आहे। साधंच ब्लाऊज आहे गोल गळ्याचं कटोरीचं। तर बघा अशा प्रकारे ही शिलाई झाली आहे। तर बघा चॅनल